जामखेड नगर रोडवरील जामखेड पासून 10 किलोमीटर अंतरावरील पोखरी फाटा तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी ट्रक व कार यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात आई व मुलासह एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय। जामखेड पासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर आष्टी तालुक्याच्या हद्दीतील पोखरी फाटा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील चकमुरे कुटुंब सावरगाव पीरजादे येथून इर्टिगा कारने गुजरातकडे जात असताना त्यांची गाडी पोखरी फाटा या ठिकाणी आली असता समोरून येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झाले। या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन तातडीनं घटनास्थळी गेले आणि जखमींना जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केलंय। यावेळी त्यांना पांडुरंग भोसले, नगरसेवक शामीरभाई सय्यद, शिवसेना शहर अध्यक्ष संजय काशीद, पप्पू साळुंखे, जितेंद्र जाधव, दत्ता पवार, भैया खेत्रे, कयूम कुरेशी, गुरफान कुरेशी, मिठूलाल नवलाखा, विकास लगडे, शिवकुमार डोंगरे आणि अमोल लोहकरे यांच्यासह शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मदत केली। यावेळी संजय कोठारी यांनी अपघाताबाबत अधिक माहिती दिली। 3/2019 रोजी जामखेड पासून 10 किलोमीटर अंतरावर एक इर्टिगा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। यामध्ये 4 जण जागीच ठार झाले आहेत। त्यातील 4 जण जबर जखमी असून ते जामखेड येथील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आम्ही आणून भरती केले आहेत। जे मयत झाले त्यांचे नावे असे आहे की नागेश चमकुरे वय 40 हा ड्रायव्हर आहे, योगेश चमकुरे वय 30, सौ अनुजा शंकर चमकुरे आणि अनिकेत शंकर चमकुरे हे 4 जण मयत झाले आहेत। सर्व राहणार सावरगाव पीरजादे तालुका मुखेड जिल्हा नांदेडचे आहेत। हे सर्वजण सावरगाव पीरजादे येथून उमरगाव गुजरात येथे जात होते। त्यामधील जखमी खुशाल महादेव चमकुरे वय 58, सौ सुशीला खुशाल चमकुरे वय 52, शंकर खुशाल चमकुरे वय 37, आरोही शंकर चमकुरे वय 10 हे जबर जखमी आहेत। यांच्या डोक्याला मार लागलेला आहे। त्यातील ट्रक क्रमांक AP 39U 2427 AP 39U 2427 असून इर्टिगाचा नंबर GJ 15 CD 6081 असा आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी सह दत्तराज पवार, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहमदनगर।